नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आहे पाहुण्यांसोबतचा दुसरा दिवस आणि आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे तर ती झालेली आहे सकाळच्या चहापासून. ॲक्च्युली हा ना चहाचा दुसरा फेर आहे. सकाळचा जो चहाचा पहिला फेर आहे तर तो सकाळी 6 वाजताच झालेला. म्हणजे मी सकाळीच उठलेली होती आणि सोबतच माझ्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्यासुद्धा उठलेल्या होत्या आणि बाकीचे सदस्य जे आहेत तर ते झोपलेले होते. तर त्यामुळे सकाळी जे जे उठलेले तर त्यांच्यासाठीचा चहा झालेला आणि बाकीचे मग हळूहळू सगळे उठत गेले आणि त्यानंतर मग हा जो चहाचा दुसरा फेर आहे तर तो ठेवलेला. आणि खरं सांगायचं तर ना रात्री झोपायलासुद्धा खूप उशीर झालेला होता. म्हणजे एकतर बघा बोलता चालता आणि खूप दिवसाच्या नंतर जेव्हा आपण अशी भेटतो तर त्यावेळेला ना किती किती वेळ होईल ना तर तेच काही कळत नाही. 1 आणि 2 कसे वाजतात तर तेच समजत नाही. त्यामुळे ना झोपायला उशीरच झाला होता. तर सकाळी मग सगळे हळूहळू म्हणजे उशिराच झोपून उठले. तर चहा वगैरे घेतला, सगळे साफसफाईचे कामं आटोपले आणि आधी म्हटलं देवपूजा आटोपून घेते. कारण मग पुन्हा आणखी आपण आपल्या कामात लागलं किंवा पाहुण्यांसोबत बोलत राहिलं की देवपूजा जी आहे तर ती काही होत नाही. सगळे कामं होऊन जातात पण देवपूजा जी आहे तर ती मग मागे पडते. आणि सध्या मुलांकडून सुद्धा करून घेण्याची म्हणजे काही होपच नव्हती. कारण किट्टू आता तिच्या सध्या तिच्या मैत्रिणीसोबत म्हणजेच माझ्या भावाची जी मुलगी आली आहे तर तिच्यासोबत तिचं आपलं खेळणं, मोबाईल बघणं हे ते चालू आहे. तर अशा वेळेला बघा मग मुलंसुद्धा ना कंटाळा करतात. तर म्हणून मग म्हटलं की आपणच करून घ्यायची. तर सकाळी सकाळी देवपूजा आटोपून घेतली आणि माझी देवपूजा सुरू होती तोपर्यंत स्नेहा आणि सानू, स्नेहा म्हणजे माझी वहिनी, तर तिने आणि सानूने इथे स्वयंपाक जो आहे तर तो इथे थोडाफार करायला घेतलेला. तर भात पोळ्या त्यांनी बनवल्या आणि रात्री मी पाटोळीची भाजी बनवलेली होती, कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर तीच पाटोळीची भाजी ना खूप सारी होती. तर म्हणून मग आता ना हलकंच म्हणजे पालकचं वरण बनवायचा आम्ही विचार केला. कारण पटापट सगळं आवरसावर करून पुन्हा आणखी आज दुकानामध्ये जायचं होतं, शॉपिंग करायची आहे आणि सगळ्यांनाच काय ना काय असं घ्यायचं होतं. तर दुकानामध्ये ना खूप उशीर होणार. तर म्हणून मग पटापट शॉर्टकटमध्ये स्वयंपाक आटोपला आणि त्यानंतर मग जेवणखाणं वगैरे आटोपलं. आणि इथे बघा यांचं काय सुरू आहे तर सानूने ना एक जो व्हिडिओ असतो तर तो लावलेला आणि समोरचा जो व्यक्ती असतो तर त्याच्या नाकामध्ये जे झुरळ आहे तर ते जातं, अशातला तो व्हिडिओ. तर माझ्या भावाची ही लहान मुलगी तर तिचं आपलं चालू आहे की माझ्या नाकामध्ये ना किडा गेला, असं गेलं तसं गेलं. तर इथे बघा सगळ्यांची जी तयारी आहे तर ती सुरू आहे. कारण सगळ्यांना जायचं आहे दुकानामध्ये कपडे घेण्यासाठी. तर ज्यांना जायचं आहे त्यांच्या तयाऱ्या झाल्या आणि जे जाणारे नाही तर त्यांचं बघा इथे बिस्तरवर झोपून टाईमपास करणं सुरू आहे. सगळं आटोपलं, जेवण खाऊन सगळं आटोपलं आणि आता चाललो आहे शॉपिंग करायला. माझ्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्यांना ना काही कपडे घ्यायचे होते तर त्यांच्यासोबत आता जायचं आहे. सोबतच वहिनी आहे तर वहिनीलासुद्धा काही सामान घ्यायचं होतं तर तिच्यासोबतसुद्धा. तर आता सगळे मिळून चाललेलो आहोत शॉपिंगला. 1:30-1:15 वाजलेले आणि आता बघू आता काय काय घेणं होते काय काय नाही. जर तिकडचे शूट केलं तर तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. आणि तिकडून आल्याच्या नंतर मग पुन्हा एक प्लॅन आहे. जर तो प्लॅन सक्सेस झाला तर शेअर करणार, फ्लॉप झाला तरी घरच्यासाठी दुसरा प्लॅन आहे तर तो सुद्धा शेअर करणार. तर चला आता आधी कपडे वगैरे घेऊन येतो आम्ही लोक आणि बघू आता समोर काय काय होतं. म्हणजे सायंकाळचा जो प्लॅन आहे तर तो फ्लॉप होतो. म्हणजे 2 प्लॅन आहे तर 2 प्लॅनपैकी कोणता प्लॅन सक्सेस होणार आहे आणि कोणता प्लॅन फ्लॉप होणार आहे तर ते आता समोर कळेल. सध्या मलाही माहिती नाही. तर चला आता पटकन कपडे वगैरे घ्यायचे आहेत माझ्या मैत्रिणीला. तर त्यांच्यासोबत आता जाते शॉपिंग करायला आणि तिकडून म्हणजे जेही शूट झालं तर तुमच्यासोबत शेअर करणार आणि जर नाही केलं तर मग येऊन सांगणार. तर चलो. तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर सगळं आटोपण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी जी वेळ व्हायची तेच झाली. म्हणजे 1:15 वाजलेले आणि आज ना दुकानामध्ये खूप उशीर होणार होता. कारण सगळ्यांनाच काय ना काय घ्यायचं होतं. समोर तुम्हाला कळेलच की काय काय चालू होतं आणि काय काय नाही म्हणून. तर घरून निघायला उशीरच झाला थोडासा. तर म्हटलं चला ठीक आहे असो. तर सदस्य जास्त होते त्यामुळे मग हे म्हणाले की चला मी तुम्हाला सोडून देतो. आणि त्यातही म्हणजे एका गाडीमध्ये काही जाणं झालं नाही. तर प्रदीप आणि मी, प्रदीप म्हणजे माझा भाऊ, तर तो आणि मी आम्ही दोघंही बाईकने निघालेलो.
तर इथे बघा सगळ्यांचे जे कपडे आहेत तर ते ट्रायल करणं चालू आहे. सानूचा काही दिवसाच्या आधीच बड्डे झालेला आणि माझ्याकडूनचं गिफ्ट तिला राहिलेलं होतं. तिच्या पप्पानी तिला वॉच घेऊन दिलेली आणि मी तिला कपडे घेऊन देणार होती. तर तेच तिला ना शर्ट आणि जीन्स घ्यायचा होता. तर म्हटलं चला आता तूसुद्धा बघून घे, कारण इथे दाखवणं चालूच होतं. म्हटलं एक्स्ट्राचे काही वेळ आपल्याला लागणार नाही आहे आणि एक्स्ट्राचे काही एफर्ट्सही लावायचे नाही आहेत. माझ्या मैत्रिणीच्या मुलीसाठी कपडे दाखवणं चालू होतं. तर तिला म्हटलं सानूला की तूसुद्धा बघून घे. तर त्यातलाच तिला एक चेकचा शर्ट आणि एक जीन्स तिने काढलेला आणि मैत्रिणीच्या मुलीचे सुद्धा इथे जे कपडे आहेत मैत्रिणीलासुद्धा घ्यायचे होते. म्हणजे एकंदरीत सगळ्यांनीच काय ना काय अशी शॉपिंग केलेली. तर ते त्यांचं सगळ्यांचं बघणं चालू होतं. आणि तितक्यातच बघा पुन्हा काही आणखी ड्रेस कुर्ते असे सगळं म्हणजे घ्यायचं होतं. तर दुकानदारांचं दाखवणं चालू होतं. तर सध्या मी जो पेअर माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसत आहे तर तो बघा 500 रुपयामध्ये पूर्ण दुपट्टा आणि जो पायजामा असतो तर तो पूर्ण पेअर 500 रुपयामध्ये तिथे होता. तर खूप छान कापड होता आणि म्हणजे पेअरसुद्धा खूप सुंदर दिसत होता. डिझाईनसुद्धा खूप सुंदर होती. म्हटलं चला 500 रुपयाला खूप छान हे जे कुर्ते आहेत तर ते अवेलेबल होते त्यांच्याकडे. तर मैत्रिणीनेच त्यातले काही घेतले आणि ही मैत्रिणीची मुलगी. तर तिला काही कपडे ना घ्यायचे होते आणि ऑलरेडी हिने इतके सगळे कपडे घेतलेले आणि पुन्हा आणखी घ्यायचे आहेत, हे नको ते नको. तर असं तिचं चालू होतं. तर तिच्याच बाजूला बघा त्या शर्मा दीदी आहेत. तर त्या उभ्या होत्या. तर त्यांचं तिला रागवणं चालू होतं की तू किती वेळ इथे दुकानामध्ये लावणार आहे आणि आणखी किती बघणार आहे. ऑलरेडी 5-6 हजाराचे कपडे तिने एकटीने घेतलेले, पण तरीसुद्धा हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे तिचं चालू होतं. तर त्या ताईंनी तिला रागवलं आणि सगळे कपडे त्या खाली घेऊन गेल्या. त्यानंतर माझ्या भावाच्या मुलीसाठी सुद्धा ना त्यांना कपडे घ्यायचे होते, कारण या मे महिन्यामध्ये तिचासुद्धा वाढदिवस येणार आहे. तर भावाने तिच्यासाठी सुद्धा कपडे घेतलेले आणि सगळा जो सामान आहे सगळं जे सामान आहे तर ते गाडीमध्ये कोंबून आम्ही आलेलो घरी. येता येता सगळ्यांसाठी ज्या कुल्फ्या आहेत तर त्या घेतल्या होत्या. तर सगळ्यांनी कुल्फ्या घेतल्या. नंतर मग थोड्या वेळाच्या नंतर पुन्हा आणखी सगळ्यांनी चहावर ताव मारला. कारण तुम्ही कितीही थंड पेय प्या, काहीही खा, काहीही प्या, पण चहाशिवाय काही मजा येत नाही. सगळ्यांनी मस्त चहा घेतला आणि त्यानंतर जे जे कपडे घेतलेले होते तर ते सगळे कपडे इथे घालू सगळ्यांचं दाखवणं चालू होतं. तर ही आहे माझ्या मैत्रिणीची मुलगी, युक्ती नाव आहे तिचं. तर हे समोरच्या महिन्यामध्ये त्यांचा ना बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन आहे. तर त्यामुळे त्यांनी ना म्हणजे फिरायला जाण्याच्या उद्देशाने जे सगळे कपडे आहेत तर ते घेतलेले. मागे माझ्या भावाची मुलगी तर तिनेसुद्धा तिच्यासाठी जी फ्रॉक घेतलेली होती तर ती तिनेसुद्धा घातलेली आणि घालायच्या वेळेला नाही करत म्हणजे तिला जबरदस्तीने आम्ही घालून दिली आणि नंतर मग सांगायला आली की बुवा मला फ्रॉक ना खूप आवडली म्हणून. म्हटलं चला सगळ्यांचे जे कपडे वगैरे आहेत तर ते ट्रायल करून झालेले. आणि त्यानंतर सायंकाळच्या वेळेला ना इतके सारे भांडे जमवायचे होते किचनमध्ये. ट्रॉल्यांमध्ये एकसुद्धा भांडे नव्हते. आधी मी सगळे ते भांडे जमवून घेतले ऑलरेडी. म्हणजे इतके सारे भांडे तिथे पडलेले होते. 5-5 भांड्यांच्या बास्केट गॅस ओट्यावर पडलेल्या. तर त्या सगळ्या जमवून घेतल्या आणि त्यानंतर पुन्हा जायचं. सकाळच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की सायंकाळचा आमचा एक प्लॅन आहे म्हणून. तर 2 प्लॅन होते. तर 2 प्लॅनपैकी एक जो प्लॅन आहे तर तो फ्लॉप होणार होता. तर तो म्हणजे घरी गुलाबजाम, छोले पनीर वगैरे बनवायचा होता, पुऱ्या वगैरे. तर तो प्लॅन फ्लॉप झाला. आणि दुसरा प्लॅन असा होता की बाहेर हॉटेलमध्ये जेवण करायला जायचं आहे. तर हॉटेलमध्ये आता जेवण करायला सगळेजण चाललेले आहेत. तर आता तिथली सगळ्यांची जी तयारी आहे तर ती चालू आहे आणि एका अर्थानं चांगलं झालं. घरी स्वयंपाक बनवण्याची जी मेहनत आहे तर ती वाचली, कारण आज अख्खा दिवस शॉपिंग आणि शॉपिंग म्हटलं तर तुम्ही समजू शकता की अख्खा दिवस आपला त्यामध्येच जातो. तर शॉपिंगमुळे सगळे थकल्यासारखेच झाले होते. तर त्यामुळे मग सगळ्यांचा जो प्लॅन आहे तर तो बाहेर जेवणाचाच चालू होता. तर तिथेच आता जाणार आहोत. तर चला. तर पुन्हा आणखी सायंकाळचे जे आपले कामं होते सगळ्यांनी जे कपडे आहेत तर ते ट्रायल करून बघितलेले. तर त्याचमुळे बघा सगळं घर त्यामध्ये पूर्ण कॅरी बॅग तर त्यामधले काय कार्डबोर्ड असे हे ते सगळे पडलेले होते. तर सगळी साफसफाई केली. भांड्यांच्या बास्केट सगळ्या जमवून घेतल्या. किचन आवरसावर केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो आहे रात्रीच्या वेळेला जेवण करण्यासाठी. आणि तुम्हाला खरं सांगायचं तर बघा हा म्हणजे जो दिवस आहे किंवा हा क्षण आहे तर तो मी 4-5 वर्षाच्या नंतर अनुभवते. आम्ही जेव्हा भंडाऱ्यामध्ये होतो ना तर त्यावेळेला प्रत्येकाची म्हणजे आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ज्याची ही ॲनिव्हर्सरी असली, मुलांचे बड्डे असले किंवा काहीही असा स्पेशल अकेजन असलं त्यावेळेला आम्ही सगळे भंडाऱ्यामध्ये ना जेवायला जायचो. भंडाऱ्यामध्ये एक आदर्श हॉटेल म्हणून
आहे, तर तिथे सगळे जेवायला जायचो. पण खूप वर्षाच्या नंतर असा जो योग आहे, असा जो क्षण आहे, तर तो मी अनुभवते आणि खरं सांगते इतकं छान वाटलं. तिथे ना शॉपिंगसुद्धा करायची असली तरी आम्ही 3-4 मैत्रिणी मिळून, म्हणजे आम्ही सगळे मिळून जायचो तिथे. तर शॉपिंग असो किंवा बाहेर जेवायला जायचं असं, तर सगळ्या मैत्रिणींचा आमचा ग्रुप होता. तर त्यांच्यासोबत सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या एन्जॉय व्हायच्या. तर चला असो, मस्त छान इथे ना हॉटेलमध्ये आलेलो. दिघोरी रोडवर लक्ष्मी हॉटेल म्हणून आहे ही, आणि इतकी गर्दी तिथे. तर आमचा विचार होता बाहेर जेवण करण्याचा, पण बाहेरचे जे सगळे टेबल आहेत तर ते फुल होते. त्यामुळे मग आतमध्येच इथे जो टेबल आहे तर त्यांनी आम्हाला लावून दिला. तर इथे सगळ्यांचं जे जेवण आहे तर ते सुरू आहे. जेवण केलं आणि त्यानंतर मग आलेलो घरी, आणि घरी येऊन पुन्हा आणखी गप्पा गोष्टी. येताना स्प्राईट आणि फ्रुटी आणलेली, तर तेच पीत सगळ्यांच्या पुन्हा आणखी गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि आजचा दिवस बघून बघा, अगदी ना जुने दिवस मला आठवले, की आम्ही जेव्हा भंडाऱ्यामध्ये 3-4ही मैत्रिणी एकत्र असायचो. यामधून पुन्हा माझी एक मैत्रीण मिसिंग आहे, ती तुमसरला राहते, तर ती काही आलेली नाही. तर असा म्हणजे आजचा जो दिवस आहे तर तो छान असा एन्जॉय केला. आणि एकदम ते दिवस आठवली, की जेव्हा आम्ही तिथे राहायचो, तर शॉपिंग असो किंवा हॉटेलमध्ये जाऊन जेवण करायचं असो, तर सगळं मस्त ना खूप छान चालायचं. तर चला असो, आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.